हॉटेलसारखी बाहेरून अतिशय कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट कोळंबी फ्राय घरी बनवायची आहे, तीही अगदी सोप्या पद्धतीने. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण बनवतोय कोळी स्टाईल कोळंबी फ्राय. यासाठी लागणारे साहित्य आहे कोळंबी, रवा, तांदळाचे पीठ, आले लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, धणे पावडर आणि हळद. इथे मी कोळंबी नीट साफ करून तिच्या पाठीवरील काळा धागा काढून घेतला आहे आणि ती 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. हा धागा काढल्यामुळे कोळंबीला छान चव येते आणि ती पचायलाही सोपी होते. सर्वात आधी कोळंबीमध्ये लिंबाचा रस टाकूया, ज्यामुळे कोळंबीचा उग्र वास निघून जातो. त्यानंतर आले लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला आणि धने पावडर घालून सर्व मसाले कोळंबीला नीट चोळून घ्या आणि ते 15 ते 20 मिनिटांकरता बाजूला ठेवून घ्या. हे मसाले व्यवस्थित मुरल्यामुळे कोळंबीला आतपर्यंत छान चव येते. आता कोटिंगसाठी एका ताटात तांदळाचे पीठ आणि बारीक रवा घ्या आणि त्यात हळद, काश्मीरी मिरची पावडर, लाल तिखट, मीठ आणि धने पावडर घालूया. रवा कोळंबीला अतिशय कुरकुरीतपणा देतो आणि तांदळाच्या पिठामुळे कोटिंग छान टिकून राहते. मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. यानंतर मॅरिनेट केलेली प्रत्येक कोळंबी या पिठाच्या आणि रव्याच्या मिश्रणात दोन्ही बाजूंनी व्यवस्थित घोळून घ्या, जेणेकरून तळताना कोटिंग सुटणार नाही. आता पॅनमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर कोळंबी फ्राय करायला ठेवा. कोळंबी जास्त वेळ शिजवू नये, नाहीतर ती कडक होते. मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटे एका बाजूने तळून घ्या आणि नंतर उलटून दुसरी बाजू सुंदर सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करा. दोन्ही बाजूंनी आपली कोळंबी मस्त सोनेरी आणि क्रिस्पी झाल्यावर ही गरमागरम कोळंबी प्लेटमध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. तर आपली झटपट आणि कुरकुरीत कोळंबी फ्राय तयार आहे. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.